नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या भाकरी। तर चला बघूया कशा बनतात। तर इथे सुरुवातीला मी कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे एक बाउल नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे पाणी आपण इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे। मी इथे पिठामध्येच मीठ घालून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे पाण्यात घातलेलं नाही आहे। तर तुम्ही पाण्यात टाकू शकता किंवा पिठामध्ये टाकू शकता। त्यानंतर हे व्यवस्थित हलवून घेऊयात। पाणी कमीच टाकायचं आहे, लक्षात ठेवा, नाहीतर ते खूप पातळ होईल आणि आपल्याला त्याच्या भाकरी बनवता येणार नाहीत। हे व्यवस्थित हलवून झालेलं आहे इथे। आता मी हे थोडा वेळ झाकून ठेवते। आपण जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत तसंच झाकून ठेवूयात। गॅस बंद करूयात। आता हे थंड झालेलं आहे, तर आपण हे व्यवस्थित मळून घेऊयात। व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे। आता आपण भाकरीला सुरुवात करूयात। आता आपण भाकरी लाटून घेऊयात। ज्याप्रमाणे आपण कणकेच्या पोळ्या बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला नाचणीच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहेत। तर इथं आपली पहिली भाकरी तयार झालेली आहे। तर आता आपण तव्यावर थोडंसं तूप टाकून पहिली भाकरी भाजून घेऊयात। आता छान प्रकारे आपण तुपावर भाकरी भाजून घेऊयात। ही भाकरी आपण लहान मुलांना पोळीऐवजी देऊ शकतो। एकतर नाचणी खूप पचायला हलकी असते आणि खूप पौष्टिकही असते, त्यामुळे लहान मुलांना आपण नाचणी सत्व खायला देतो। ही भाकरी पाहून मला 5वी मधील एक धडा आठवला, ज्याचं नाव होतं भाकरीचं झाड। कोणाकोणाला आठवला सांगा बरं कमेंटमध्ये। बघा कशी पोळीसारखी आपली भाकरी टम फुगलेली आहे आणि त्याचप्रमाणे नाचणीची भाकरी खूप मऊ असते। पहा कशा मऊ लुसलुशीत आपल्या नाचणीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।